नमस्कार मित्रांनो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही खूप महत्त्वाची आहे। जर समजा आपण उदाहरणार्थ आपल्या बँकेमध्ये जर समजा आपण 10,000 रुपये सेव्ह केले, तर वर्षाच्या काठाला त्या 10,000 रुपयाचा इंटरेस्ट रेट काय मिळतो? आज 6.5% इन्फ्लेशन रेट आहे आपला इंडियाचा। तर इंटरेस्ट रेट आपल्याला मिळतो फक्त 650 रुपये 10,000चे। पण जर समजा तेच 10,000 रुपये जर आपण इथं इन्व्हेस्टमेंट केले, तर तेच 10,000 रुपये जर आपण इथं इन्व्हेस्टमेंट केले, तर त्याचे कमीत कमी एखाद्या व्यक्तीला मिळतील 60,000, कमीत कमी एखाद्या व्यक्तीला मिळतील 6 लाख, कमीत कमी एखाद्या व्यक्तीला मिळतील 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 1 CR, 2 CR, 5 CR, 10 CR, 100 CR, अनलिमिटेड एवढा पैसा तुम्ही कमवू शकता मित्रांनो। एवढी एबिलिटी पॉवर तुमच्याकडे आहे, एवढा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुमच्याकडे आहे, फक्त ते दडलेलं आहे, ते बाहेर काढायचंय। कारण मित्रांनो, जैसा इनपुट वैसा आउटपुट। तुम इनपुट अपने ब्रेन को क्या दे रहे हो, ब्रेन को इनपुट क्या दे रहे हो। जसं 3 प्रकारचे डाएट असतात, इमोशनली डाएट, मेंटली डाएट आणि फिजिकली डाएट। 3 प्रकारचे डाएट असतात, मेंटली डाएट, इमोशनली डाएट आणि फिजिकली डाएट। तुम्ही काय खात आहात त्याच्यावर तुमची शरीर प्रकृती ठरल्या जाते। तुम्ही विचार कशा करत आहात त्याच्यावर तुमचा येणारे दिवस तुमच्या आयुष्यात कसे येणार आहेत हे ठरल्या जातं। इमोशनल डाएट तुम्ही कसे विचार करत आहात याच्यावर तुमची तब्येत आणि तुमची जी येणारी पर्सनॅलिटी ही ठरत असते। ही गोष्ट लक्षात घ्या। स्वतःच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल, 1 करोड रुपये जर आपल्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर कमवायचे असतील, तर ह्या आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला तुम्ही नक्की या। आणि ह्या कार्यक्रमाची वेळ आहे मित्रांनो, सकाळी 5 ते 6:30 ब्रह्ममुहूर्त असतं। ब्रह्ममुहूर्तामध्ये आपल्याला माइंडसेट करावा लागतो। माइंडसेट करण्यासाठी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे। कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ह्या दोघांचे भांडणं लागतात। तर कशामुळे लागतात, यांचे काय प्रॉब्लेम आहेत, काय नाही आहेत, हे आपल्याला समजून घ्यायचे आहेत। न्यूरॉन्सवर आपल्याला काम करायचं आहे, न्यूरोपॅथीवर आपल्याला काम करायचं आहे, आणि आपले विचार काय आहेत त्यावर आपल्याला काम करायचं आहे। आपले इन्कम सोर्स काय आहे त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे। इन्कम सोर्स आपले कसे वाढवायचे त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे। आपण आजपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये किती वर्षापासून काम करत आहेत पैशासाठी, आणि ते पैसे आपल्या आयुष्यामध्ये काय येत नाहीत, लॉ ऑफ अट्रॅक्शनवर आपल्याला काम करायचं आहे। कारण मित्रांनो, आपण जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला अचीव होत नाहीये, एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाहीये, याचं कारण आपल्याला हुडकावं लागेल। जैसा इनपुट वैसा आउटपुट। जर समजा आपल्याला जायचं आहे पूर्वेला, आपण वाटचाल करत आहोत पश्चिमेला, दिशाच माहित नाही आपल्याला, पूर्व कोणती पश्चिम कोणती। एखाद्या ठिकाणावर आपल्याला जायचं आहे, पण त्याच्या विरुद्ध दिशेने जर आपण वाटचाल करत असू, तर ते ठिकाण आपल्याला मिळेल कधी? नाही मिळणार। याचं कारण आहे मित्रांनो, की आपल्याला जर समजा जायचं आहे ज्या ठिकाणावर, तर कुठून निघालात, आता कुठं आहात आणि जायचंय कुठं, कुठून निघालात, आता कुठं आहात आणि जायचंय कुठं, हे स्टेटमेंट आपलं क्लिअर पाहिजे, तरच आपल्याला त्या गोष्टीकडे जाता येतं। याच्यासाठी आपल्याला माइंडसेट करणं खूप महत्त्वाचं आहे। आजपर्यंत आपल्या ब्रेनमध्ये खूप कचरा पडलेला आहे। आपल्याला कोणीतरी उगाच काहीतरी सांगितलं, आपण ऐकलं, आपलं काहीतरी एक डोळ्यानं उगाच काहीतरी बघितलं, आपण ते ऑब्झर्व केलं, आपल्याला स्किनला काहीतरी उगाच, कान, नाक, आग, जिव्हा, त्वचा आहेत आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत। तर ह्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला ह्या जगाचा संपर्क येत असतो, आणि ह्या गोष्टी आपल्या ब्रेनवर स्टोअर होत असतात। तर ह्या स्टोअर विनाकारण झालेल्या आहेत, आणि विनाकारण झालेल्या स्टोअर आपल्याला डिलीट करायच्या आहेत। आणि नवीन गोष्टी आपल्याला 1 CR कमवायचे, त्यासाठी 10 CR कमवायचे, 100 CR कमवायचे। यासाठी करोडो रुपये बिलियनियर जर व्हायचं असेल, तर आपल्याला ते स्किल, त्या हॅबिट्स, त्या सवयी, संगत आदत गुरु बनाए जिंदगी, यावर आपल्याला काम करायचं आहे। पर्सनल डेव्हलपमेंटवर आपल्याला काम करायचं आहे, तरच मित्रांनो आपण सक्सेस आयुष्य जगू शकतो।
सक्सेस लोगों ने वो काम करने की कोशिश की, अनसक्सेस लोगों को करना अच्छा नहीं लगता। सक्सेस लोगों ने वो काम करने की कोशिश की जो काम अनसक्सेस लोगों को करना अच्छा नहीं लगता। क्या अनसक्सेस सक्सेस लोगों को ये काम करना अच्छा लगता है? नहीं, उनको भी अच्छा नहीं लगता, लेकिन उनको पता है ये काम हमने किया तो ये गोल्ड हमें मिलेगा, ये काम हमने किया तो ये प्लॉट हमें मिलेगा, ये काम हमने किया तो हमें 1 CR मिलेगा ही मिलेगा, ये उनको पता है। इसलिए गोल स्टेटमेंट जरूरी है, माइंडसेट जरूरी है, इसलिए ध्यान धारणा समाधि जरूरी है। और वो करने का टाइम है सुबह 3 घंटे रहता है, उसको बोलते हैं हम ब्रह्म मुहूर्त, त्याला म्हणतो आपण ब्रह्म मुहूर्त। तर ब्रह्म मुहूर्त 3 ते 6 या 3 तासात असतं। 3 तासामध्ये आपल्याला माइंडसेट करावा लागतो। तर 3 तासामध्ये आपल्याला माइंडसेट करायचा आहे, तर 3 तास आपण तर देऊ शकत नाही, 3 वाजता आपण कोणीच उठू शकत नाही, तर आपल्याला शेवटच्या 1.5 तासात अगोदर उठायचे। 3 ते 6चा वेळ आहे ना, तर 3 ते 6चा वेळ आहे ना, नाही सॉरी 3:30 ते 6:30चा वेळ आहे, 3:30 ते 6:30चा वेळ, तर 6:30 पासून आपल्याला 1.5 तास अगोदर म्हणजे 5 वाजता आपल्याला एका ठिकाणी यायचं आहे। आणि 5 वाजता एका ठिकाणी येऊन याच्यावर आपल्याला विचार विनिमय करायचा आहे, विचारांची देवाणघेवाण करायची आहे, आपल्या अडचणी आपण समजून घ्यायच्या आहेत। काय काय अडचणी येतात बिझनेसमध्ये, काय करायचं, बिझनेस कसा पुढे न्यायचा, प्रोडक्ट कशी विकायचे, महाग प्रोडक्ट कशी विकायचे, आपले धंद्यामध्ये काय काय अडचणी येतात, कशा येतात, आपल्यापाशी जर गेल्या वर्षी नेटवर्थ काय होतं आणि आज नेटवर्थ काय आहे, आपलं स्वतःचं नेटवर्क काय होतं, घराचं नेटवर्क काय होतं आणि आज काय आहे, या नेटवर्कवर आपल्याला काम करायचं आहे। ह्या सगळ्या गोष्टीचं काम करण्यासाठी आपल्याला सकाळचा 1.5 तास देणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मेडिटेशन करायचं आहे, त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटवर काम करायचं आहे, मनीवर काम करायचं आहे, इन्व्हेस्टमेंटवर काम करायचं आहे, आमदानी बचत निवेश सरलीकरण, ह्या एक ना अनेक गोष्टीवरती तर काम करायचं आहे मित्रांनो। आणि याचा वेळ आहे फक्त आणि फक्त 90 दिवस। तर 90 दिवस हे आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत। 90 दिवस ही ट्रेनिंग आहे आपली आणि हे मॅच्युरिटी ट्रेनिंग आहे। आणि ह्या ट्रेनिंगमध्ये जर समजा तुम्ही आला तर 100% तुम्हाला तुमचं सक्सेस मिळून जाईल। आणि ह्या ट्रेनिंग वर्कशॉपची आपली फीस आहे फक्त आणि फक्त 3000 रुपये, 90 दिवसासाठी 3000 रुपये, म्हणजे 1000 रुपये महिना मित्रांनो, 3000 रुपये। आणि ते 3000 रुपये बी आपण कशासाठी घेत आहोत, आपल्याच सोयीसाठी। आपल्याला तिथं बसायला उठायला काही जागा पाहिजे, काही साफसफाई करणारे माणसं पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला साऊंड सिस्टीम वगैरे काय पाहिजे, ह्यासाठी आपल्याला ते आपण फीस आकारत आहोत। तर मित्रांनो, ह्या कार्यक्रमाला अवश्य नक्की या आणि स्वतःचं आयुष्य उज्ज्वल भविष्य कसं घडवायचं हे आहे तुझ्याच हातात, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, दुसरा कोणी नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, धन्यवाद, नमस्कार, राम राम।